पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 दिवसांच्या घाना देशाच्या दौऱ्यावर. आज घाना देशाच्या संसदेत संबोधित करणार. घानाच्या अध्यक्षांच्या निमंत्रणावरून पंतप्रधानांचा दौरा. पंतप्रधान मोदींचं कोटोका आंतरराष्ट्रीय विमानतळावर भव्य स्वागत. पंतप्रधान यांना घानाचा दुसरा राष्ट्रीय सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. कोर्टाचा अवमान प्रकरणी शेख हसीनांना ठरवलं दोषी. पश्चिम आफ्रिकेतील मालीमध्ये दहशतवादी हल्ला. दहशतवाद्यांकडून 3 भारतीयांचं अपहरण. नागरिकांच्या तात्काळ सुटकेचं भारताचं माली प्रशासनाला आवाहन. दलाई लामा पद कायम राहणार. तिबेटचे आध्यात्मिक धर्मगुरू दलाई लामा यांच्याकडून स्पष्ट. गेडन फोड्रंग ट्रस्टला उत्तराधिकारी ठरवण्याचा अधिकार. अमेरिकेकडून युक्रेनला जाणारा शस्त्रपुरवठा स्थगित. रशियासोबतचं युद्ध सुरू असताना अमेरिकेचा निर्णय. शस्त्र उत्पादनासाठी युक्रेन युरोपीय महासंघ आणि युरोपीय देशांची मदत घेणार. जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाचं ऑपरेशन शत्रू. किश्तवार जिल्ह्यामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक. जैश ए मोहम्मदच्या 2 ते 3 दहशतवाद्यांना जवानांनी घेरलं. गोव्याहून पुण्याला येणाऱ्या विमानाच्या खिडकीची फ्रेम हवेतच निखळली. प्रवाशांकडून घटनेचा व्हिडिओ व्हायरल. प्रवाशांमध्ये चिंतेचं वातावरण. आजपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात. भाविकांना सकाळी 6 ते दुपारी 4 वाजेपर्यंत बाबा बर्फानीचे दर्शन घेता येणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर. सकाळी 11 वाजता घेणार विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन. महाराष्ट्रातल्या एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा. संजय राऊतांचं सोहळ्यासाठी ट्विटमधून आवाहन. परभणीत शिक्षकांच्या बायोमेट्रिक उपस्थितीबद्दल मनसेचं शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन. तात्काळ बायोमेट्रिक उपस्थिती लागू करण्याची मागणी. अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी. स्वीय सहाय्यक सुहास शिरसाट यांच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेजद्वारे धमकी. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. परभणी जिल्ह्यातील बांधकाम कामगारांचे बनावट प्रमाणपत्रे मान्य करत आर्थिक घोटाळा झाल्याची चौकशी करा. आमदार राजेश विटेकर यांचे विधानसभेत मागणी. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडून एकत्रित आंदोलन. कर्नाक पुलाचं काम अद्यापही सुरू न झाल्याने आंदोलन. पूल सुरू करण्यासाठी दोन्ही पक्षाचं आंदोलन. अमित ठाकरेंचं जनतेला विजय मिळाव्याचं निमंत्रण. समाज माध्यमावरून नागरिकांना आवाहन. गुन्हेगारांविरोधात नवीन फौजदारी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश. कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी विभागीय कामाचे रँकिंग करण्याच्याही दिल्या सूचना. कृती समन्वय समिती अध्यक्ष दीपक पवार यांचा सरकारने त्रिभाषा धोरणाबाबत नव्याने तयार केलेल्या समितीवर आक्षेप. समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव भाजपा आणि आरएसएसशी संबंधित असल्याने आक्षेप. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते स्कॉलरशिप पोर्टलचं अनावरण. 50,000 विद्यार्थ्यांना मिळणार लाभ. महिन्याभरामध्ये स्कॉलरशिपचे पैसे होणार जमा. मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेल्या न्यायमूर्ती शिंदे समितीला 6 महिन्यांची मुदतवाढ. 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा पुन्हा आंदोलनाचा पवित्रा. परभणीमध्ये घरकुल लाभार्थी हप्ते त्वरित जमा करा. पाथरी नगरपालिकेकडून मुख्याधिकाऱ्यांना निवेदन. परभणी नगर परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर नागरिकांनी बेशरमाची झाडं लावलीत. झाडे लावून उपजिल्हा रुग्णालय परिसरासह इतर भागातील अस्वच्छतेचा केला निषेध. कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी सुनील नारकरांची नियुक्ती. जनसंपर्क क्षेत्रात व्यापक अनुभव असल्याने जनसंपर्क अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. धुळ्यातील थाळनेर या तालुक्यातील तापी नदीला 108 मीटर लांबीची साडी अर्पण. गुप्तेश्वर महादेव मंदिर ते तापी नदी पात्रापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावकऱ्यांचा सहभाग. सातारामधील वडूत आरळे या ठिकाणी कृष्णा नदीच्या पुलाचा वाढदिवस फुलं वाहून साजरा केला. 108 वर्ष उलटली तरी देखील प्रशासनाचं दुर्लक्ष.
साताऱ्यात सकल हिंदू समाज जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार. धर्मांतर बंदी कायदा लागू करण्याची जोरदार मागणी. मोर्चात विविध हिंदू संघटना, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी. संगमनेरच्या पठार भागातील घारगाव येथे धरती आबा अभियान. घारगाव गावचे सरपंच नितीन आहेर यांच्या हस्ते अभियानाचं उद्घाटन. हजारो आदिवासींना अभियानाचा होणार लाभ. छत्रपती संभाजीनगरात स्मार्ट मीटरला विरोध. महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालक प्रादेशिक कार्यालयासमोर वीज ग्राहकांचं आंदोलन. कोल्हापूर महानगरपालिका ॲक्शन मोडवर. अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून केबिन आणि दुकानाबाहेरील साहित्य केलं जप्त. कोल्हापूर जिल्ह्यात मोहरमला मोठ्या उत्साहात सुरुवात. मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग. कोल्हापुरी गूळ जगभरात पोहोचवण्यासाठी जीआय नोंदणी करा. पणन मंडळ कोल्हापूरचे उपसरव्यवस्थापक डॉक्टर सुभाष घोले यांचं आवाहन. नंदुरबारमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या यातना थांबेना. धडगाव मुलगी येथील 40 विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी ट्रकमध्ये कोंडून प्रवास. गुरांप्रमाणे गाडीत कोंबून चिमुकल्यांचा प्रवास. अमरावतीच्या वरुड तालुक्यात अवैधपणे रेशन तांदळाची खरेदी. गोदामावर धाड टाकून 180 कट्टे केले जप्त. बीडच्या परळीत बांधकाम विभागाच्या कार्यालयात भरवली शाळा. शाळेच्या इमारतीसाठी अनेकदा अर्ज करूनही बांधकाम विभागाचं दुर्लक्ष. शाळेचं काम रखडल्याने विद्यार्थी पालक संतप्त. धाराशिवमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. महामार्ग अडवल्याने शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल. हिंगोलीच्या वसमत शहरातील बस स्थानकाचं बांधकाम संथगतीने. पावसामुळे बस स्थानक परिसराला डबक्याचं स्वरूप. खासगी गोष्टींवर नजर ठेवणाऱ्या भोंदूबाबामुळे सूस गावची बदनामी. देवाच्या नावाखाली असे प्रकार होत असतील तर सरकारने मठ आणि आश्रम बंद करावीत. उच्च शिक्षित तरुणांची मागणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे तिलारी धरण ओव्हरफ्लो. धरणाच्या 4ही दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू. धरणाच्या बाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा. हिमाचल प्रदेशातील मंडी येथे मुसळधार पाऊस. पावसामुळे आणि ढगफुटीमुळे झालेल्या घटनांमध्ये 10 जणांचा मृत्यू. 30हून अधिक लोक बेपत्ता. पैठणच्या जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस. धरणामध्ये 7000 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू. धरणातील पाणीसाठा 45% पोहोचली. पुण्यातील जुन्नरच्या मांडवे परिसरात धबधबे खळखळून वाहत आहेत. पर्यटकांची धबधब्यावर गर्दी. रत्नागिरीमधील लांजा तालुक्यात खुर्णी नखोग धरण पूर्ण क्षमतेने भरले. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी. वाशिम जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी. पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना होणार फायदा. पावसामुळे पेरण्यांना गती येणार. संत तुकाराम महाराज पालखी आज बोरगाव येथून पिराची कुरोली येथे मुक्कामी पोहोचणार. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानदेव महाराज पालख्या एकत्रित एकाच मार्गावर तोंडले भोंडले या ठिकाणी भेटतात. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानदेव महाराज पालखी दुपारी तोंडले भोंडले या ठिकाणी एकत्र येणार. या ठिकाणी बंधू भेटीचा सोहळा पार पडेल. सोहळ्यानंतर माऊलींची पालखी भंडी शेगाव या ठिकाणी मुक्कामी जाणार. पंढरीच्या वारीसाठी लालपरी देखील सज्ज. संपूर्ण राज्यातून तब्बल 5200 बसेस वारीसाठी नियोजित. आषाढी वारी काळामध्ये वाहक, चालक, तांत्रिक कर्मचारी आणि पर्यवेक्षकांसाठी जेवणाची मोफत सोय. अमरावतीमध्ये कोवळ्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव. पिकाचं नुकसान होत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली. अमरावतीत बोगस बियाण्यांचा सुळसुळाट. शेतकऱ्यांची फसवणूक. किंवा स्वाभिमान पक्षाचा आरोप. बोगस बियाण्यांचा ट्रक उद्या विधान भवनासमोर नेण्याचा इशारा. जालन्यामध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची छापेमारी. 9 जण पोलिसांच्या ताब्यात. 1 लाखांची रोकड जप्त. जालन्यामध्ये घरफोडी करणारे 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. आरोपींकडून 8,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पुण्यातील नामांकित कॉलेजमध्ये निकाल पाहण्याच्या वादातून विद्यार्थ्यांमध्ये तुफान हाणामारी. 10 ते 15 जणांच्या टोळक्याकडून एकाला मारहाण. पोलीस स्टेशनमध्ये सदर विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल. नांदेडमध्ये शेतकऱ्यांच्या नावे बोगस पीक विमा भरल्याचा प्रकार. 4300 शेतकऱ्यांच्या नावाने भरला पीक विमा. 40 सुविधा केंद्र चालकाविरोधात गुन्हा दाखल. परप्रांतीय दुकानदाराकडून कान धरून माफी.
ठाणे शहरातील परिसरातील घटना, मराठी माणसाला परप्रांतीयांनी केली होती मारहाण. सोयगाव तालुक्यात एका 13 वर्षीय मुलीवर अत्याचार, 39 वर्षाच्या इस्माने केला वारंवार अत्याचार, या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल. पुण्यात 2 गटात तुफान हाणामारी, जुन्या वादातून अल्पवयीन मुलांमध्ये राडा. पुण्याच्या कात्रज परिसरातील घटना, भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपींना घेतलं ताब्यात. नागपूरच्या जरीपटाका पोलीस स्टेशन परिसरामध्ये तरुणाचा क्षुल्लक कारणावरून केला खून, स्वप्नील गोसावी असं मृतकाचं नाव. नागपूरमध्ये अमरावती राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाखाली आढळला मृतदेह. वर्ध्याच्या तळेगावमधील घटना, दारूच्या नशेत रस्त्याने चालताना पुलावरून खाली पडून मृत्यू झाल्याचा अंदाज. कल्याणमधील पूर्वेत भर दुपारी घरफोडी, चोरट्यानं 4,11,000चा ऐवज केला लंपास. आरोपीचा शोध सुरू, परिसरात भीतीचं वातावरण. परभणी शहरातील दर्गा रोडवर मलबा टाकल्याने रहदारीला अडथळा. मनपा प्रशासनाने रस्त्यावरील मलबा तात्काळ पसरवण्यात यावा अशी नागरिकांकडून मागणी. यवतमाळ शहर पोलिसांनी एमपीडीए कायद्याअंतर्गत सराईत गुन्हेगाराला येरवडा मध्यवर्ती कारागृहात केलं स्थानबद्ध. कारागृहामध्ये बाहेर आल्यानंतर पुन्हा चोरी केल्याने कारवाई. साताऱ्याच्या शाहूपुरी पोलिसांकडून मोठा गुन्हा उघडकीस, चोरीस गेलेले 10.5 तोळे वजनाचे अंदाजे 9,60,000 रुपयांचे दागिने हस्तगत. पहाटेच्या सुमारास 5 वर्षीय बालिकेच्या अपहरणाचा प्रयत्न, आजीच्या सतर्कतेमुळे आरोपीचा प्रयत्न अपयशी ठरला. नागपूर शहरातील मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना. अमरावतीमध्ये अवैध गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश, कारवाईत आरोपीला अटक. 22,400 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त. कल्याण पोलिसांची मोठी कामगिरी, हरवलेले 72 मोबाईल मूळ मालकांना परत. एकूण 12 लाख किमतीचे मोबाईल पोलिसांनी परत केले. मुंबईच्या दहिसरमध्ये 14 वर्षीय मुलाचा जलाशयात बुडून मृत्यू. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल. अग्निशमन दलाची शोध मोहीम सुरू. अमरावतीमधील अंजनगाव मार्गावरील फाट्याजवळ ऑटो उलटली, भीषण अपघातात ऑटोमधील 10 प्रवासी जखमी. जखमींवर सध्या उपचार सुरू. कराड शहरातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आग, हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे लागली आग. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी नाही. यवतमाळमधील राळेगाव तालुक्यात टिपर आणि कंटेनरचा भीषण अपघात, अपघातामध्ये 2 जण गंभीर जखमी. सिल्लोड तालुक्यातील अजिंठा परिसरात नीलगाईचा धुमाकूळ, शेतकऱ्यांच्या कोवळ्या पिकांचं नुकसान. वन परिक्षेत्र विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांची मागणी. भंडाऱ्यातील रामपुरीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू. महाविद्यालयीन युवतीची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या, अहिल्यानगरच्या केडगाव परिसरातील घटना, आत्महत्येचं कारण अस्पष्ट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाहिला सितारे जमीन पर चित्रपट, नागरिकांना चित्रपट पाहण्याचं केलं आवाहन. दिव्यज फाउंडेशनच्या वतीनं 15 शाळेतील विशेष विद्यार्थ्यांसाठी चित्रपटाचं स्क्रीनिंग. हिंगोलीत भाजपाचे शुभेच्छा बॅनर फाडले, बॅनर फाडणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची भाजपाच्या वतीनं मागणी. राज्यातील झाडे तोडणाऱ्यास 50,000 रुपये दंड आकारणारा कायदा मागे, विधानसभेत वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा. चेंबूरमधील कर्नाटक विधी महाविद्यालयाला 10 लाख रुपयांचा दंड, विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षेमध्ये चुकीची प्रश्नपत्रिका दिल्याप्रकरणी कारवाई. गेल्या 6 महिन्यामध्ये मुंबईतील 75,672 मालमत्तांची विक्री, गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 4% वाढ. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी निपुण हिंगोली उपक्रम, अनुदानित शाळांना सरप्राईज भेट देऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासली जाणार. विद्यार्थ्यांच्या शंका निरसन सराव परीक्षावर भर दिला जाणार. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता जुलै महिन्याच्या वितरित होणार आहे. बुलढाण्यातील शेतकऱ्यांना प्रलंबित केवायसी आणि आधार सीडिंग करून घेण्याचं कृषी विभागाचं आवाहन. अकोल्यामध्ये मुंडगाव परिसरामध्ये हरणांकडून शेतीचं मोठं नुकसान, शेतकरी चिंतेत. समस्येवर तोडगा काढण्याची शेतकऱ्यांची वनविभाग आणि स्थानिक प्रशासनाकडे मागणी.
रत्नागिरीमध्ये भाताची रोपं लावणीच्या कामाला वेग, पारंपरिक गाणी म्हणत शेतकऱ्यांकडून पेरणी. यवतमाळमध्ये 32 प्रयोगशील शेतकऱ्यांचा सत्कार. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीला जोडधंदा आणि नैसर्गिक शेतीची जोड द्यावी. जिल्हाधिकारी विकास मीनांचा शेतकऱ्यांना सल्ला. गडचिरोलीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन चिखलात भात रोपाची लागण केली. शिंगाडा लागवडीच्या तंत्राची घेतली माहिती. हिंगोलीत 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस. शेतकऱ्यांकडून पिकांच्या मशागतीला सुरुवात. भंडाऱ्यात एटीएम मशीन फोडणारा चोरटा. पोलिसांच्या ताब्यात. अर्बन बँकेचं एटीएम फोडून चोरट्यांनी रक्कम केली लंपास. बीड कारागृहात वाल्मी कराडच्या जीवाला धोका. वाल्मी कराडला नाशिकच्या कारागृहात हलवण्याची शक्यता. तुरुंगात गीते गँग कराड गँगमध्ये झाला होता वाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.